या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी, फडणवीसांनी राजीनामा द्यावा। बदलापूर प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी। राज्यामध्ये माता भगिनींचं काय, मुलींचं रक्षण सरकार करत नाही। लाडकी बहिणीच्या नावाखाली सरकारची केवळ शोबाजी सुरू। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका। गुन्हा दाखल करण्यास उशीर केला, आता शाळा पुरावे नष्ट करत आहे। घटना दडपून टाकण्याचं काम केलं जात आहे, त्यामुळेच लोक चिडून रस्त्यावर उतरले। जयंत पाटलांची सरकारवर टीका। अशा नराधमांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे। यूपीमध्ये घेतला तसा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घ्यावा। या घटनेला राजकीय वळण नको, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर नागरिक आक्रमक। बदलापुरातील प्रकार धक्कादायक आणि संतापजनक। गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांनी 12 तास का लावले? मनसैनिकांनी हा मुद्दा लावून धरावा। राज ठाकरेंचं ट्विट करत मनसैनिकांना आवाहन। बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही। या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई होईल, गिरीश महाजनांचं आश्वासन। बदलापुरातील आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित दिसतंय। माझी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स लोक घेऊन आले आहेत। त्या घटनेचा राजकीय फायदा कोणी घेऊ नये, आंदोलकांना भेट दिल्यानंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य। बदलापूर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का? सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी व्हावी। सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित शाळेची मान्यता रद्द व्हावी। अदिती तटकरेंची मागणी।